नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. खरं तर मला खूप दिलगिरी व्यक्त करते खरं तर सर्वांची मी, की मला खूप वेळ लागतोय लाईव्हला यायला, की मी बरंच 4-4, 5-5 दिवसांचा 8-8 दिवसाचा गॅप घेते यामध्ये. तर थोडंसं कामामध्ये व्यस्त असल्यामुळे नाही होते, तर हरकत नाही. दिलगिरी व्यक्त करते सर्वांची. परंतु काही व्हिडिओ बघितलेत आणि काही लोकांच्या पोटात दुखायला लागले. म्हणजे कुणाच्या? प्रस्थापित, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रस्थापित असतात बरं का. हां, तर इंडस्ट्रीमध्ये जे प्रस्थापित आहे ना, की बाबा आम्ही इतकं नाव कमावलं, आम्ही एवढे हँडसम, आम्ही एवढे पैशावाले, आमच्याकडं सगळं काही अगदी 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 ॲक्टिंग बिक्टिंग काय 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 काय, तरी आम्ही जिंकलो नाही. हा टिकटॉकवर व्हिडिओ करणारा पोरगा काहीतरी करून आपल्या लोकांना हसवायचा, ह्याच्या ना मागं ना पुढं काही बेस आहे ना, याला कुणाचा सपोर्ट आहे. तो बिग बॉस मध्ये आला आणि सिंपतीने तो जिंकला, असं काही लोकांचं म्हणणं आलंय. तर मला त्या लोकांना सांगायचं की अरे बाबांनो, तो जिंकलाय ना, त्याच्यामध्ये जी कला आहे ती खरेपणाने त्याने मांडली आहे जनतेच्या समोर, आणि जनतेने ती कला स्वीकारली आहे. जनतेने त्याचं जो काही तो समाजाला हसवतो, लोकांना हसवतो ना, ते जनतेला त्याचं भोळं भाबडं रूप भावलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. एक लक्षात ठेवा, सूरजवरनं एक गोष्ट नक्की मला वाटतं प्रत्येकाने त्यातनं एक बोध घ्यावा सूरजवरनं, की तुम्ही दिसायला कुरूप आहात. बघा, तुम्ही दिसायला कुरूप आहात, तुम्हाला बोलता व्यवस्थित येत नाही, तुम्हाला तुमचं म्हणणं लोकांसमोर मांडायला तुम्ही घाबरता किंवा मांडता येत नाही, तुमच्या मागं पुढं कुणी नाहीये, तुम्हाला कुणाचा तुमच्या डोक्यावर हात नाहीये, आणि त्यामुळं जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्हाला जिवंत उदाहरण हे सूरजचं देते मी, की खरंच त्या पोराकडे बघा. आणि ज्या मुलांना अगदी आयशो आराम सगळं काही मिळतं ना, त्या मुलांनी त्याच्याकडनं शिका. ना ते लेकराच्या डोक्यावर हात होता आई वडिलांचा, ना कुण्या मोठ्या माणसाचा त्याच्या डोक्यावर हात होता. तो त्याची कला सादर करत होता. अगदी तो सांगतोय की मला व्हिडिओ बनवायचा तर कुणी येत नव्हतं व्हिडिओ बनवायला. मी माझ्या भाच्यांना, गावातल्या लहान लहान मुलांना सांगायचो की मोबाईल पकडा माझा आणि व्हिडिओ बनवायचो. तो अवलंबून राहिला नाही कुठल्याच गोष्टीवर, की माझ्याकडं ब्रँडेड मोबाईल नाहीये, माझ्याकडं टीम नाहीये व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा माझ्याकडं थीम नाहीये. अगदी त्याला जे सुचेल, जे त्याच्या डोक्यामध्ये येईल तो ते आपला मांडायचा, आणि ते कुठंतरी भावत गेलं, जनतेच्या मनावर कोरत गेलं आणि जनतेने ते स्वीकारलं. बघा, तो तिथे जाण्याच्या अगोदर अगदी मी सुद्धा असेल आपल्या प्रत्येकामध्ये, की हा थोडासा हसवतो परंतु थोडा वेडपट आहे. त्याची खरी बाजू कुणालाच माहिती नव्हती, की इतके. बघा, तो पोरगा प्रत्येक वेळेला सांगत होता मी निवद नारळ खाऊन जगलोय. कोणी कुणाचं नसतं, कारण त्यांनी ते भोगलंय आणि तो जनतेसमोर मांडत होता. ज्या मुलाला गावाने वेडा म्हणून सोडून दिलं होतं, की ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, त्याला बावळट, वेडा, मूर्ख, त्याला काय अक्कलच नाही असं म्हणून त्याच्याकडे बघायचे, त्याला हिनवायचे, का तर त्याला रंग रूप देवाने काहीच दिलं नव्हतं. अगदी बोलायचं म्हटलं तरी तो बोबडं बोलायचा, म्हणजे कुठलंच देवाने त्याला दिलं नव्हतं. समाज ज्या गोष्टीवर प्रेम करतो ना, ते म्हणजे काय असतं? आपलं बोलणं, आपलं रूप, आपली सुंदरता, ह्याच्यावर समाज प्रेम करत असतो. परंतु ह्या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या, परंतु देवाने त्याला टॅलेंट दिलं होतं, एवढं लक्षात ठेवा. तो या तिन्ही गोष्टी नाही म्हणून कुजत आणि कुडत बसला नाही. माझ्याकडे टॅलेंट दिलंय ना, मी ते मांडणार, आणि तो त्याचं टॅलेंट मांडत राहिला, समाजापुढे तो मांडत राहिला. आणि काय झालं? सातत्य सोडलं नाही त्याने. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या एक बाब, की टिकटॉकच्या काळात तो ज्या वेळेला खूप फेमस झाला त्यावेळेला त्याच्याकडे मॅनेजर सुद्धा होता. तो सांगतोय की मला ज्या वेळेला इव्हेंटला बोलवायचे, मला ज्या वेळेला प्रोग्रामला बोलवायचे किंवा ओपनिंगला बोलवायचे, त्यावेळेला मला एक दिवसाचे 40-40, 50-50 हजार भेटायचे. परंतु जो मुलगा मी ठेवलेला होता
जो मुलगा मला त्या तारखी घेऊन द्यायचा की दुकानच्या ओपनिंगच्या असतील किंवा कुठल्या इव्हेंटच्या असतील, तर मला पैसे किती मिळतात हे माहितीच नव्हतं. पैशाचा हिशोब सगळा त्याच्याकडे असायचा. तो मुलगा मला तिथं गेलो की एखाद्या दुकानाचं ओपनिंग असेल तर तिथं जर त्यांनी शर्ट दिला तर म्हणजे तिथून एखादा शर्ट मला द्यायचा आणि 4-5 हजार रुपये द्यायचा, 3-4 हजार माझ्या हातावर टेकवायचा. म्हणजे याला 30-30, 40-40 हजार रुपये भेटायचे. आणि त्या सूरजला फक्त त्या दुकानाचं ओपनिंग केला त्या दुकानाचं एक शर्ट मिळायचं किंवा 3-4 हजार रुपये. म्हणजे काय झालं की त्याला तिथेही फसवलं लोकांनी. का तर कळत नव्हतं त्याला, मोबाईल मधलं त्याला काहीच कळत नाही, त्याला लिहिता वाचता येत नाही. आणि म्हणून त्या व्यक्तीने इतका त्याचा गैरफायदा घेतला. त्याने गैरफायदा घेतला तरी हा मुलगा खचला नाही. लक्षात घ्या. त्याचं जे घर दिसतंय ना, आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय किंवा त्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असतं, तर मला तरी वाटतं की ते घर जे आहे ना ते घरकुल योजनेतनं त्याला मिळालेलं असावं. अगदी साधं 4 भिंती आहेत त्याच्यावर पत्रे आहेत. ते घर सुद्धा त्याला त्या घरकुल योजनेतनं मिळालेलं असावं असा माझा अंदाज. इतकं त्याला त्या मॅनेजरने धुवून खाल्लं, पण तो खचला नाही की माझ्या नशिबातलं नेलंय का त्यांनी, जाऊ दे मरू दे. तो पुन्हांदा उभा राहिला आणि तो त्याचे व्हिडिओ वेडे वाकडे हा टाकत राहिला. अगदी ज्या वेळेला तो सांगतोय की मला गणपती बसवायचा, म्हणजे गावातली मुलं त्याच्या सोबत सुद्धा जात नव्हती खेळायला किंवा त्यांचे आई वडील त्याच्या सोबत जाऊ देत नव्हते की तो वेडपट आहे, तो घाणेरडा आहे, त्याच्या सोबत जायचं नाही. अगदी वाळीत टाकलेला मुलगा आज महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. ज्याच्या जवळ कोणी उभं राहत नव्हतं, आज त्याच्या जवळ जाऊन एक सेल्फी घेण्यासाठी हीच लोक तळमळ करतायत, जी त्याला टोचून बोलत होती, घालून पाडून बोलत होती. त्याने संयम त्याचा डळू दिला नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याला माहिती नव्हतं बिचाराला की तो इतक्या वर जाणार आहे, परंतु त्याचा खरेपणा, म्हणजे खरं तर त्या बिग बॉसच्या टीमचे मी आभार मानेल. त्या बिग बॉसच्या टीमचे खरंच खूप खूप आभार की त्यांनी या झोपडीतल्या लेकराला निवडलं आणि त्याच्यातला गुण त्यांनी ओळखला की नाही, याच्यामध्ये काहीतरी आहे आणि ते समाजाला दाखवायचं आहे. खरं तुम्ही सूरजला बिग बॉस मध्ये नेऊन करोडो तरुण मुलांचे डोळे उघडले की जी मुलं रडत बसतात, कुडत बसतात की आमची परिस्थिती नाही, आम्हाला हे करायचं परंतु आमची परिस्थिती नाही. त्या मुलांसाठी हे फार असं जळजळीत उदाहरण आहे सूरजचं. त्या पोराने अशी चपराक दिली ना या तरुणाईला की रडत आणि कुडत बसू नका, तुमच्याजवळ जे आहे ना ते बाहेर काढा. हेच मी ही नेहमी सांगत असते प्रत्येकाला की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी कसं करू म्हणून अजिबात रडत कुडत बसू नका. जे आहे ना ते सादर करा, आहे त्या परिस्थितीमध्ये सादर करा, नक्की स्वीकारल्या जाईल. फक्त त्याच्यामध्ये खरेपणा असायला हवा. हा, खोट्याचा महल जास्त दिवस टिकत नाही, एवढं लक्षात ठेवा. परंतु खऱ्यामध्ये फार मजबूती असते. त्याला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला कितीही ढकलण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो हरला नाही, खचला नाही. तो त्याची भूमिका, त्याचं जे काय आहे लोकांना मनोरंजन करण्यासाठी तो मांडत राहिला. परंतु त्याच्यावरही काही जणांचं फार मोठं आक्षेप आहे. तो ज्या वेळेला गेला त्यावेळेला बघितलं असं अखंड महाराष्ट्राने की त्याला शो मध्ये सुद्धा हिनवण्यात येत होतं. निकी असेल, जान्हवी असेल, ह्यांच्याकडनं त्याला हीन भावना, म्हणजे वैभवने सुद्धा तेच केलं. अरबाजचा तर काय विषयच नाही. अरबाज आणि निक्की तर पार हे काय गेलेल्या केस, यांच्यावर बोलणं चुकीचंच आहे. परंतु वैभव सुद्धा त्याला नासक्या वगैरे काय काय बोलला, पण त्याने त्याचा संयम ढळू दिला नाही. त्याच्या पद्धतीत त्याने विरोध केला त्यांचा आणि अगदी त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो झापूक मध्ये ट्रॉफी घेऊनच आलाय. आज जी लोक, म्हणजे त्याने एक किस्सा त्याचा सांगितला की अक्षरशः मी मेहनत केली, मला गणपती बसवायचा होता तर मी बिगारी काम केलं, मी पैसे कमावले आणि गणपती आणला तर मी मुलांना म्हणत होते मला मंडळात गणपती बसवायचं. म्हणजे गावाकडच्या मुलांना असती ती ओढ की बाबा दारासमोर नाही का डेकोरेशन करायचं छोटंसं, म्हणजे ते साड्या वगैरे टाकून. असं काही एवढं तामझाम नसतं ग्रामीण भागामध्ये, कारण माझाही जन्म एका झोपडीतच झालेला आहे, त्यामुळं मला चांगलं माहिती आहे.
आणि त्याला ते वाटत होतं की मुलांनी यावं माझ्या गणपतीच्या तिथं किंवा आपण मंडळ तयार करू. तर मुलं त्याच्यासोबत कोणी यायला तयार नव्हते मंडळ तयार करण्यासाठी. त्याने एकट्याने बसवला. तो सांगतोय खूप रडायला येत होतं मला. ज्या वेळेला ज्या रिपोर्टर होत्या त्यांनी त्याला विचारला प्रश्न की तुला कसं वाटतंय आता तुझ्या गावात तुझ्या मंडळाचा गणपती सुद्धा बसवला होता, त्यावेळेला तो म्हणला बसवतील ना आता बघा. त्याला ज्ञान सगळ्या गोष्टीचं आहे. तो विसरला नाही किंवा असा भारावून गेला नाही. त्याला विजयश्री त्याच्याकडे आली म्हटल्यावर तो भारावून गेला नाही किंवा त्याने त्याचा संयमही ढळू दिला नाही. त्याने खूप छान पद्धतीत उत्तर दिलं की आता येतीलच ना. ज्या वेळेला मी मेहनत करून माझा गणपती आणला होता माझ्या पैशातमध्ये, त्यांना म्हणत होतो फक्त या माझ्या मंडळाचा गणपती बसवायचा, तर माझ्यासोबत कोणी येत नव्हतं. मी खूप रडलो. आता बसवतीलच, हे त्याचं उत्तर होतं. तर खरं आज हा मला 2 दिवसापासून खूप मेसेज येत होते की ताई याच्यावर एक व्हिडिओ बनवाच तुम्ही. आणि 2 दिवसापासून माझं एक असं असतं ना की मी पूर्ण अभ्यास करते आणि नंतर पण आज बोलण्याचं कारण म्हणजे की बऱ्याच कमेंट इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या बघते मी की तो काय सिंपती मिळवली, त्याने सहानुभूती मिळवली, त्याच्यातला खरेपणा ग्रामीण भागातल्या लोकांना भावलाय. कारण तो तिथं होता ना, त्याच्यामध्ये बरेच सूरज स्वतःला बघत होते, बरेच तरुण त्याच्यामध्ये स्वतःला बघत होते की हे म्हणजे आम्ही सुद्धा भोगलेलं आहे. ते कुठंतरी त्यांना भावलं. आणि मला तर वाटतं की जी वोटिंग सूरजला झाली ना महाराष्ट्रातनं, ज्या मुलांनी वोटिंग केली, म्हणजे माझं उदाहरण सांगते मी आज तगायत कुणालाही वोटिंग केली नाही, परंतु मी सूरजला मात्र नित्यनेमाने वोटिंग करत. सूरज असेल डीपी असेल यांना मी नित्यनेमाने, या दोघांना मी खरंच वोटिंग करत होते. मला वोटिंग करायलाही जमत नव्हतं. माझ्या लेकीने शिकवलं मला की मामा अशी करायची वोटिंग. अगदी त्यांच्यासाठी मी रिचार्ज केला तो जिओचा. म्हणजे काय झालं की ग्रामीण भागामध्ये हे माहिती नव्हतं कुणालाच की वोटिंग कसं करायचं. ते मुलांनी, त्या लोकांनी सुद्धा यांच्यासाठी वोटिंग केलेलं आहे. म्हणजेच काय तर याला तळागाळातनं अगदी झोपडीतनं वोटिंग मिळालेलं आहे सूरजला.